राजांच्या नव्या पराक्रमाने राजांची सत्ता वाढत गेली. ताब्यात आलेले गड राजे बंदिस्त करून घेत होते. राज्याच्या वाढीबरोबर वाढलेले राज्य स्थिर स्थावर करण्याकडे राजे लक्ष देत होते. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ हे राजांनी जाणल्याने प्रत्येक किल्ला मजबूत होतो आहे इकडे राजे जातीने लक्ष देत होते. त्यापायी चालू झालेल्या बांधकामात राजांचे लक्षावधी होऊन खर्ची पडले. या सर्वांचा ताण खजिन्यावर पडत होता. खजिन्याला तूट येऊ नये म्हणून राजांनी महालातून रकमा आणून दर साल 1.25 लाख होऊन गंगाजळीत टाकण्याचे ठरवले. मोरोपंत कोकणात मुलुखगिरी करीत होते, तर प्रतापराव गुजर वऱ्हाड खानदेशात धुमाकूळ घालीत होते. शिवाजीराजांच्या वाढत्या सत्तेची जाणीव इंग्रजांनाही झाली होती. सेनापती प्रतापराव गुजरांनी सुरतेकडे खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही तर सुरत पुन्हा लुटण्याची धमकी दिली होती. प्रतापरावांच्या पत्रामुळे सुरत पुन्हा त्रस्त बनली. शिवाजीराजांच्याकडून लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, सरकार जमाबंदीची चौथाई सुमारे 4 लाख रुपये मला द्या, नाहीतर मी स्वतः येऊन वसूल केल्याखेरीज राहणार नाही. तुमच्या बादशहाने माझा देश आणि माझी प्रजा यांवर चढाई केली. त्याच्याशी लढाई करण्यासाठी मला सैन्य ठेवावे लागले, तरी त्या सैन्याचा पगार मला तुमच्याकडून वसूल करण्याखेरीज गत्यंतर नाही. राजांचे सैन्य सुरतेवर चालून गेले नाही, पण पत्राचा व्हायचा तो परिणाम झाला. सुरतेत चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले. दक्षिणची सुभेदारी पेलणारे महाबत खान आणि शहजादा मुअज्जम या दोघांनाही औरंगजेबाने दिल्लीला बोलावून घेतल्याने दक्षिणेत फक्त दिलेर खान आणि बहादूर खान उरले होते. साल्हेर मुल्हेरच्या लढाईत पराजित झालेल्या या सरदारांनी सुरतेच्या पत्राची दहशत घेतली. साल्हेर मुल्हेरच्या पराजयाने संतापलेल्या औरंगजेबाला शांत कसे करावे याचीच चिंता या दोघा सरदारांना पडली होती. त्यातच आपल्या पत्राप्रमाणे शिवाजीने सुरत लुटली तर त्यांना धडगत दिसत नव्हती. त्यांनी वाटाघाटीसाठी शिवाजीकडे एक ब्राह्मण वकील पाठवला. राजांनी वकिलाचे स्वागत करून तहाची तयारी दाखवली व आपला वकील म्हणून आपल्या फडातील एक विश्वासू चिटणीस काझी हैदर याला बहादूर खानाकडे पाठवून दिले. राजांना तह झाला तर हवा होता. याच सुमारास औरंगजेबाने एक खरमरीत पत्र आपल्या सरदारांना पाठवले. यात त्याने लिहिले होते, शिवाजीचे सर्व शत्रू आदिल, कुतुब, फिरंगी, हबशी व तुम्ही एक होऊन शिवाजीचा मुलूख काबीज करा, म्हणजे तो असा किल्ल्यात दडून किती दिवस राहील, आपोआप जेरीस येईल. बहादूर खानाने ताबडतोब उत्तर पाठवले. याचा काही उपयोग व्हायचा नाही, कारण त्याच्या ताब्यात एकाहून एक प्रबळ असे अनेक किल्ले आहेत. एवढेच नव्हे तर त्याच्या स्वतःच्या दुर्गम मुलुखात शेकडो खंडी धान्य पिकते. त्यामुळे आम्ही 100 वर्षे अशी खटपट केली तरी देखील त्याला केवळ वेढा घालीत बसून जेरीस आणणे शक्य नाही. त्याच्याशी तह करण्याशिवाय आम्हाला गत्यंतर दिसले नाही, म्हणून तर आम्ही शिवाजीकडे एक ब्राह्मण वकील आधीच पाठवला आहे आणि त्याचा स्वीकार करून त्याने काझी हैदर नावाचा मुसलमान वकील बोलणे करण्यासाठी आमच्याकडे पाठवला आहे. तरी तहाची आज्ञा व्हावी. तहाची सूचना ऐकताच औरंगजेबाचा संताप परत उफाळला. त्याने कान उघडणीचे पत्र उलट पाठवून दिले. हे पाहताच दिलेर खान आणि बहादूर खान यांची तारांबळ उडाली. तहाची बोलणी थांबवून औरंगजेबाची समजूत काढण्यासाठी
बहादूर खानाने व दिलेर खानाने राजांचा वकील काझी हैदर याला नावापुरता बंदिवान करून परिंड्याच्या किल्ल्यावर ठेवले. काझी हैदरला परिंड्याच्या किल्ल्यावर ठेवल्याची बातमी राजांना मिळाली. राजे हसले. ते म्हणाले, हतभागी आलमगीर, असे सरदार मिळाल्यावर आमचा पराभव कसला होणार? या सरदारांना आम्ही पेंडीचं गुरु म्हणतो ते उगीच नाही. मोगलांशी तह झाला असता तर तो हवा होता. राजांना उसंतीची गरज होती. बहादूर खानाकडून अथवा दिलेर खानाकडून फारशी तकलीफ होईल असे वाटले नव्हते. दक्षिणेतील मोगलाईचे वजन ढासळत होते आणि ती जाणीव होऊन मोगलाईचे खुद्द राजांचे मामे भाऊ जाधवराव, सिद्दी हिलाल यांसारखे मोगली सरदार राजांना येऊन मिळत होते. राजांचे सैन्य नव्या जोमाने मोगलाईत लुटालूट करीत होते. राजांचे लक्ष मोगलाईकडे लागलेले असतानाच गोवळकोंड्याचा सुलतान अब्दुल कुतुब शाह मृत्यू पावला आणि त्याचा जावई अबुल हसन तानाशाह गादीवर आला. राजांना ही वार्ता समजताच राजांनी आपला हेजीब म्हणून निराजी पंतांना गोवळकोंड्यास पाठवले. पूर्वीपासून चालत आलेला सलोखा नव्या कारकिर्दीत बदलू नये अशी त्यामागे इच्छा होती. राजांच्या अपेक्षेप्रमाणे निराजीपंत यश घेऊन माघारी आले. तानाशहाने पूर्वीचा सलोखा मान्य केला. ठरलेल्या 1,00,000 होनांच्या खंडणीपैकी 66,000 होन घेऊनच निराजीपंत गडावर आले. राजांच्या फौजा वऱ्हाड तेलंगणात लूट करून माघारी येत होत्या. राजगडचा खजिना संपन्न होत होता. बहादूर खान आणि दिलेर खान यांना मराठी सैन्याचा पाठलाग करता करता पुरेवाट झाली होती. याच वेळी विजापूरचा अली आदिलशाह मरण पावला. त्याचा 5 वर्षांचा अल्पवयी मुलगा सिकंदर जहां आदिलशाही तख्तावर बसला व हबशी सरदार खवास खान याच्या हाती राज्याची सारी सूत्रे गेली. या बातमीने राजे बेचैन बनले. खवास खान हा राजांचा पक्का द्वेष्टा. तो आज ना उद्या शत्रुत्व पत्करणार याची राजांना खात्री होती. कोणत्या क्षणी आदिलशाही औरंगजेबाला मिळेल याचा नेम नव्हता. राजांनी निर्णय केला. आदिलशाही दरबारातील राजांचा वकील बाबाजी नाईक पुंडे याला राजांनी बोलावून घेतले. आदिलशाहीच्या आक्रमणाच्या आधीच आदिलशाहीवर स्वारी करण्याचा राजांचा इरादा होता. राजांचे सेनापती प्रतापराव व आनंदराव वऱ्हाडात तेलंगणात होते. राजांनी आपल्या फौजांना गोळा होण्याचे हुकूम सोडले. राजे प्रतापरावांची वाट पाहत होते. आदिलशाही स्वारीचा बेत पक्का झाला होता. गडाचे नाव होते किल्ले पन्हाळा. राजांचे शेकडो नजरबाज आदिलशाही मुलखात फिरत होते. सेनापती प्रतापराव गुजर गडावर दाखल झाले होते. पन्हाळगडाच्या बातम्या राजांना मिळत होत्या. किल्ला बळकट होता, हुशार होता. खुद्द राजांनी पन्हाळगडावर एकदा पराजय सोसला होता. त्या दिव्यात राजांची 1000 फौज गारद झाली होती. आता राजांना अपयश नको होते. या कामासाठी नुसते धाडस चालणार नव्हते. कुशलबुद्धीचा हरकामी माणूस राजांना हवा होता. राजे विचारमग्न बनले होते. सायंकाळी राजे जगदीश्वर प्रसादाकडे जात होते. मागून अनाजी दत्तो, गणाजी, प्रतापराव ही मंडळी चालत होती. देवदर्शन करून राजे जगदीश्वर प्रासादाबाहेर आले. समोर भवानी टोप नजरेत येत होते. हवेतला गारवा राजांना जाणवत होता. अनाजी म्हणाले, महाराज, थंडी उतरू लागली, आता परतूया. हं, थंडी? अनाजी, या थंडीचं भय आम्हास वाटत नाही. भय वाटतं मनातल्या गारठ्याचं. कसला गारठा? समोर बोट दाखवीत राजे म्हणाले, तो पाहिलात तोरणा? तो दिसतो, पण त्याच्या मागे असलेला राजगड मात्र या दिवसात दिसत नाही. हवा स्वच्छ असली
की खूप दूरचं दिसतं. आता उतरणाऱ्या धुक्यात सारं कसं अस्पष्ट झालं आहे. क्षमा असावी महाराज, पण आम्ही असता चिंता कसली. अनाजी दत्तो म्हणाले. राजांनी दीर्घ निश्वास सोडला. अनाजींच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, इथं कोणी परक नाही, बोलायला हरकत नाही. आदिलशाहीची सत्ता खवासखानाच्या हाती आलेली आहे. आमचं मित्रत्व जगजाहीर आहे. मोगलांशी हात मिळवणी करून तो आमच्यावर चालून येईल यात आम्हाला शंका नाही. हे आम्हाला दिसलं म्हणून बाबाजी पुंड्यांना आम्ही माघारी बोलावून घेतलं. आदिलशाहीनं कळ काढण्याआधी आम्ही पावलं उचलायला हवी. आज्ञा व्हावी. आदिलशाही मुलूक बेचिराग करू. प्रतापराव तलवारीवर हात ठेवीत म्हणाले. हा जरा सबुरीनं घ्या. राजे हसून म्हणाले. प्रतापराव, नुसता मुलूक बेचिराग करून जमायचं नाही. आदिलशाही धसका घेईल असं कृत्य करायला हवं. म्हणजे पन्हाळा. अनाजी दत्तो म्हणाले. बरोबर, आमचं मनोगतच बोलतात. आज्ञा महाराज. प्रतापराव. गणाजी एकाच वेळी पुढे सरसावले. प्रतापराव, आम्ही जाणतो, पण नुसत्या वेड्या धाडसानं गडफत्ते व्हायचा नाही. त्या गडापायी 1000 जीव गमावून आम्ही पश्चात्ताप पावलो आहोत. विचार करायला हवा. चला. सारे परतले. राजांच्या महालापर्यंत अनाजी आले. महालात आलेल्या अनाजींना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, अनाजी काय आहे? महाराज, आज्ञा होईल तर पन्हाळ्यावर मी जाईन. तुम्ही? जी. नजरबाजांच्या करवी गडाचा पुरता छडा लावता येईल. प्रयत्न करून कदाचित भेदही जमेल. निश्चित आखणी झाली की योग्य त्या प्रकारानं गड साधता येईल. अपयश येऊ देणार नाही. क्षणभर राजे विचारात पडले. त्यांनी नजर उंचावली. आम्ही विचार करू. अनाजी मुजरा करून महाला बाहेर गेले. सकाळची सूर्यकिरणे गडावर फाकली. राजांच्या हुकुमाने सारे सरदार सदरेवर हजर झाले. अनाजी, प्रतापराव, खळेकर ही माणसेही त्यात होती. राजांनी सर्वांसमक्ष अनाजींना विडा दिला. अनाजी, आम्ही तुम्हाला पन्हाळ्याची मोहीम देतो आहोत. जी कुमक लागेल ती प्रतापरावांच्याकडून मागून घ्या. वेळ लागला तरी चालेल, पण या मोहिमेत यश घेऊन या. अनाजींना आनंदाचे भरते आले. इतरांची मने थोडी नाराज झाली. चांगला मुहूर्त पाहून अनाजी आपल्या फौजेसह गडाखाली उतरले.